Welcome back, friends. In the last video, we have seen the warming up section of the poem The Twins 2.3 of the 10th standard. Now, we are going to see the meaning of the poem line by line. First, I am going to read the whole poem. So, listen it carefully. One thing here, you need textbook. तुम्हाला पाठ्यपुस्तकाची इथे आवश्यकता आहे. वाचत असताना तुम्ही सुद्धा पाठ्यपुस्तक ओपन करून कवितेच्या आवडींकडे लक्ष द्यायचे आहे. सो लिसन इट. इन फॉर्म अँड फीचर, फेस अँड limb, I grew so like my brother, that fox got taking me for him, and each for one another. I puzzled all our kith and kin, it reached a fearful pitch, for one of us was born a twin, yet not a soul knew which. One day, to make the matter worse, before our names were fixed, as we were being washed by nurse, we got completely mixed. And thus, you see, by fate decrees, or rather nurse whim, my brother John got Christian me and I got Christian him. This fatal likeness even dogged my footsteps when at school, and I was always getting flogged, for John turned out a fool. I put this question fruitlessly to everyone I knew. What would you do if you were me, to prove that if you were you? Our close resemblance turned the tide of our domestic life, for somehow my intended bride became my brother's wife. In fact, year after year, the same absurd mistakes went on, and when I died, the neighbors came and buried brother John. So friends, this is the poem. Now we see the meaning of the poem line by line. So pay attention. In the last video, I told you that the meaning of the poem, the title, The Twins. Twins means जुळी. या कवितेमध्ये कवीने जुळे होण्याचा आणि त्यानुसार जे अडचणी समस्या त्यांच्या जीवनामध्ये येत गेल्या ते एका ह्युमरसली, रिडिक्युलस आणि फनी वे मध्ये इथे मांडलेले आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कवितेच्या ओळींचा अर्थ. इन फॉर्म अँड फीचर, फेस अँड limb, I grew so like my brother, that fox got taking me for him, and each for one another. In form and feature. Form and feature means structure and appearance. दिसायला एकसारखेपणा. फॉर्म अँड फीचर, शरीराची ढब, शैली वगैरे, चालणं, बोलणं, या गोष्टी. इन फॉर्म अँड फीचर, फेस अँड limb, I grew so like my brother. सो कवी आणि त्याचा भाऊ हे दिसायला त्यांच्या चालण्या बोलण्यातून अगदी हुबेहूब एकसारखी दिसत होती. देर वॉज व्हेरी क्लोज रिझेम्बलन्स अमंग देम. द फॉक्स गॉट टेकिंग मी फॉर हिम. हिअर फॉक्स मीन्स पीपल. The fox got taking me for him. Taking means mistaking. And each for one another. लोकांमध्ये गैरसमज व्हायचा, चुकीचा समज व्हायचा की स्पीकर कोण आहेत, म्हणजे कवी कोण आहेत, त्याचा भाऊ कोण आहेत, कारण ते दिसायला अगदी एकसारखे होते. It puzzled all our kith and kin. It reached a fearful pitch. For one of us was born a twin, yet not a soul knew which. त्यांचा हा जो गोंधळ होता दोघं भावांचा, साम्यपणाचा, हा त्यांच्या अगदी नातेवाईकांपर्यंत पोहोचलेला होता. नातेवाईक सुद्धा गोंधळलेले असायचे, कोण कोण आहेत. वन डे, टू मेक द मॅटर वर्स, बिफोर अवर नेम्स वर फिक्स्ड, अँड वी वेर बीइंग वॉश्ड बाय नर्स, we got completely mixed.
द पोएट सेज अहेड, एके दिवशी ही परिस्थिती अशी झाली की ज्यावेळेस ही दोघं जन्माला आली, जन्माला येण्याच्या नंतर जेव्हा नर्स त्यांना धुत होती, वॉश करत होती, त्यावेळेस ती एक्सचेंज झाली. वन डे टू मेक द मॅटर वर्स बिफोर अवर नेम वेअर फिक्स्ड, त्यांचं नाव ठेवण्याच्या अगोदर नर्सने त्यांना अदलाबदल केलं. अँड डज यू सी माय फेट्स डिक्री और रॅदर नर्स स्विम, हिअर डिक्री मीन्स ऑर्डर. नशिबाने म्हणा किंवा त्या नर्सच्या एका व्हिमने म्हणा, अ सडन चेंज ऑफ माइंड, व्हिम मीन्स अ सडन चेंज ऑफ माइंड, दोघांचा अदलाबदल झाला. माय ब्रदर जॉन गॉट ख्रिश्चन मी, ख्रिश्चन मीन्स नेमिंग. माय ब्रदर जॉन गॉट ख्रिश्चन मी, माझ्या भावाला जॉन हे नाव मिळालं. माय ब्रदर जॉन गॉट ख्रिश्चन मी, जे नाव कोणाला असायला पाहिजे होतं, जे स्पीकरला म्हणजे कवीला असायला पाहिजे होतं. अदलाबदल झाल्यामुळे ते नाव जॉन हे नाव त्याच्या भावाला मिळालं आणि त्याच्या भावाचं नाव अँड आय गॉट ख्रिश्चन हिम. दिस फॅटल लाइकनेस इव्हन डॉग्ड. फॅटल लिडिंग टू डिझास्टर ऑर डेथ. फॅटल एखादी गोष्ट खूप भयावह अशी होणे. दिस फॅटल लाइकनेस इव्हन डॉग. डॉग मीन्स एखाद्या गोष्टीचा पाठलाग करणे, पिछा करणे. दिस फॅटल लाइकनेस इव्हन डॉग माय फुटस्टेप्स व्हेन ॲट स्कूल. कवी म्हणतो की या गोष्टीने, आमच्या सारखेपणाच्या गोंधळाच्या या गोष्टीने आमचा शाळेत सुद्धा पिछा सोडला नाही. अँड आय वॉज ऑलवेज गेटिंग फ्लॉग फॉर जॉन टर्न आउट अ फूल. व्हेन हिज ब्रदर मेक्स एनी misbehave, so who gets the punishment? Of course the poet, the speaker gets the punishment. So he says, and I was always getting flogged here, beaten up, ठोकला जाणे. For John turn out a fool, तो एखादी चूक करायचा, खोडी करायचा, त्याची शिक्षा कवीला मिळायची. I put this question fruitlessly to everyone I knew. कवी म्हणतो की हा प्रश्न मी सगळ्यांना, ज्यांना ज्यांना मी ओळखत होतो त्यांना मी विचारायचो. व्हॉट वुड यू डू इफ यू वेअर मी टू प्रूव्ह दॅट यू वेअर यू. हाच प्रश्न, ही आस्क द क्वेश्चन्स की व्हॉट वुड यू डू इफ यू वेअर मी टू प्रूव्ह दॅट यू वेअर यू. मी मीच आहे ही गोष्ट तुम्ही कशी सिद्ध कराल. कवीला असं म्हणायचं होतं की तोच आहे, हे मी कसं सिद्ध करू. जर तुम्ही माझ्या जागेवर असते तर तुम्ही हे कसं सिद्ध केलं असतं. हा असा प्रश्न कवी रीडरला विचारतोय, लोकांना विचारतोय ज्यांना तो ओळखत असेल. अवर क्लोज रिझेम्बलन्स टर्न द टाइड. टर्न द टाइड. टर्न द टाइड मीन्स चेंज द सिच्युएशन. त्यांचा हा अगदी हुबेहूब साम्यपणा, याच्याने एक वेळेस अशी गोष्ट बदलली. टर्न द टाइड ऑफ माय डोमेस्टिक लाईफ. कवीच्या जीवनामध्ये सुद्धा ह्या गोष्टीने बराच गोंधळ उडवला. अवर क्लोज रिझेम्बलन्स टर्न द टाइड ऑफ माय डोमेस्टिक लाईफ फॉर सम हाऊ माय इंटेंडेड ब्राईड बिकेम माय ब्रदर्स वाईफ. बघा विद्यार्थी मित्रांनो, कवी म्हणजे आपण इथे हायपरबोल म्हणू की जी गोष्ट जीवनामध्ये अशी कधी घडू शकत नाही, अतिशयोक्तीचं उदाहरण आहे. फॉर सम हाऊ माय इंटेंडेड ब्राईड. इंटेंडेड मीन्स प्लांट, नियोजित, सुनियोजित. ब्राईड मीन्स वधू. कवीची सुनियोजित वधू ही त्याच्या भावाची पत्नी बनली. फॉर सम हाऊ माय इंटेंडेड ब्राईड बिकेम माय ब्रदर्स वाईफ. इन फॅक्ट इयर आफ्टर इयर द सेम ॲब्सर्ड मिस्टेक्स वेंट ऑन. कवी पुढे म्हणतो की हे वर्षानुवर्ष अशाच प्रकारच्या चुका आमच्या जीवनामध्ये होत होत्या, अशाच गोष्टी चालत होत्या. अँड व्हेन आय डायड. अगदी शेवटी सुद्धा, जीवनाच्या शेवटी सुद्धा जेव्हा कवी म्हणतो व्हेन आय डायड द नेबर्स केम अँड बरीड ब्रदर जॉन. कवी म्हणतो की ज्या वेळेस मी मेलो, व्हेन आय डायड द नेबर्स केम,
शेजारी पाजारी आलेत आणि ते सुद्धा गोंधळले की हू डाईड. सो आफ्टर फायनली दे बरीड ब्रदर जॉन, आणि त्यांनी माझ्या भावाला बरीड अंत्ययात्रेत नेलं. सो विद्यार्थी मित्रांनो, ही कविता ऐकल्यानंतर, त्याचं मिनिंग ऐकल्यानंतर आपल्याला असं कळेल की ह्या कवितेत अगदी हास्यास्पदरित्या कवी त्याच्या जीवनामध्ये आलेल्या अडचणी अगदी हास्यास्पदरित्या इथे मांडलेल्या आहेत. कविता तुम्ही वाचायची आहे. वाचल्यानंतर तुम्हाला नक्कीच तिचा अर्थही कळेल. शब्दांचे अर्थ दिलेले आहेत. मार्जिन क्वेश्चन सुद्धा तुम्हाला सोडवायचे आहेत. फॉर एक्झाम्पल, इन व्हॉट आस्पेक्ट्स वेअर द ब्रदर्स अलाइक इच अदर. तर कोणत्या स्वरूपाने ही दोघं भाऊ सारखे दिसत होते? तर इन फॉर्म अँड फीचर, फेस अँड लिम. सो इन दीज आस्पेक्ट्स द ब्रदर्स अलाइक इच अदर. नंतर, व्हॉट नेम डिड द स्पीकर गेट? व्हॉट नेम डिड द स्पीकर गेट? स्पीकरला कोणतं नाव मिळालं? सो ऑफकोर्स द स्पीकर गॉट हिज ब्रदर्स नेम. त्याला त्याच्या भावाचं नाव मिळालं. हाऊ डिड द स्पीकर सफर ॲट स्कूल? यू नो दॅट when his brother he did any mistakes, any naughtiness in the school. So because of his naughtiness, his brother's naughtiness, always the poet flogged, punished. So then what is impossible in the last two lines? I already told you that two things are given here which are very impossible. When the poet died, the neighbors came and buried his brother John instead of him. So these things, these two lines shows that this is impossible thing. ठीक है? Thank you.